मौजे वडगाव इथले भाजपचे माजी तालुका सरचिटणीस 55 वर्षीय भूपाल शंकर कांबळे यांनी आजाराला कंटाळून झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली। ही घटना आज सकाळी उघडकीला आली, पण खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून भूपाल कांबळे यांनी आत्महत्या केल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे। मौजे वडगाव इथले 55 वर्षीय भूपाल शंकर कांबळे हे आज पहाटे 3:30च्या दरम्यान घरातून बाहेर पडले। त्यांनी पेठवडगाव रोडवरील हेरलेगावच्या हद्दीतील शामराव गुरव यांच्या शेतामध्ये एका सागवानाच्या झाडाला दोरीनं गळफास लावून आत्महत्या केली। आत्महत्येपूर्वी त्यांनी सर्वांनी आपापली काळजी घ्या असा मेसेज मुलाच्या मोबाईलवर पाठवला होता। दरम्यान कुटुंबियांच्या तक्रारीनंतर शिरोली MIDC पोलीस भूपाल कांबळे यांचा शोध घेत होते। मोबाईल लोकेशनवरून त्यांचा ठाव ठिकाणा कळला, पण तोपर्यंत कांबळे यांनी आत्महत्या केली होती। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात पाठवला। आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची शक्यता नातेवाईकांनी बोलून दाखवली, मात्र काही खासगी सावकारांच्या तगाद्याला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे। भूपाल कांबळे भाजपाचे कार्यकर्ते होते। त्यांनी माजी तालुका सरचिटणीस म्हणून काम केलं होतं। त्यांच्या निधनामुळे पेठवडगाव परिसरात हळहळ व्यक्त होतीये।